Hello dear students, this is Pragati. आपण पाहत आहोत पॉलिनॉमियल्स एक्सरसाइज 2.3 क्वेश्चन नंबर 5 फॅक्टराइज थर्ड वन. क्युबिक पॉलिनॉमियल आपल्याला दिलेला आहे. सगळ्यात पहिले आपल्याला ट्रायल मेथडने आपल्याला काम करावं लागेल. ट्रायलसाठी आपण घेतो आहे x + 1 = 0. सो x = आपल्याला -1 घेता येईल. आपण फॅक्टर थेरम यूज करतो आहोत. तर -1 ची व्हॅल्यू जर का मी पुटअप करून मला हा इक्वेशन = 0 मिळत असेल तर आपल्याला x + 1 हा या क्युबिक पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे असं आपण समजू. चला तर मग स्टार्ट करूया. -1 क्यूब प्लस 13 × -1 स्क्वेअर प्लस 32 × -1 आणि प्लस 20. -1 क्यूब -1च होणार. त्याच्यानंतर -1 स्क्वेअर +1 होतो. +1 × 13 हे +13 झाले. हे झाले -32 1 × 32 आणि +20. आता 20 प्लस आपण पहिले लिहून घेऊया. 20 आणि 13 हे झाले 33. 32 आणि 1 हे पण झाले 33. तर हा -33 आपण इकडे लिहूया. आपल्याला भेटला 0. याचा अर्थ काय की हा x + 1 हा फॅक्टर आहे. म्हणजे x + 1 जेव्हा आपण डिवाइड करू तर डिव्हिजन आपल्याला रिमाइंडर 0 मिळणार. तर पहा मुलांनो, डिव्हिजनसाठी कोशंट काय राहील आणि रिमाइंडर काय राहील ह्याच्यासाठी मी एक शॉर्टकट मेथड तुम्हाला शिकवत आहे. तर या मेथडसाठी काय कंडिशन्स आहेत सगळ्यात पहिले पाहूया. आपण पहिले पॉलिनॉमियल आहे, मी हा लिहून घेतलेला आहे. आता सगळ्यात पहिली कंडिशन आहे की आपण इंडेक्स चेक करतो आहे, म्हणजे डिग्री आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये पाहिजे. तर इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे आणि इकडे 0 आहे, म्हणजे आपली करेक्ट फॉर्ममध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा जो पॉलिनॉमियल आहे त्याचा कोइफिशियंट फॉर्म लिहायचा आहे. कोइफिशियंट फॉर्म म्हणजे काय की एक्सचं कोइफिशियंट काय आहे, हा आहे 1 + 1. नंतर x स्क्वेअरचा कोइफिशियंट हा 13 आहे. एक्सचा कोइफिशियंट 32 आहे आणि कॉन्स्टंट आपला 20 आहे. आणि आपण ट्रायल मेथडनी काढलं की x + 1 हा आपला फॅक्टर आहे. तर एक्सच्या ऐवजी आपण -1 घेतलं आहे, तर आपल्याला -1 नी आपल्याला डिवाइड करावं लागेल. तर पहा, इथे काळजीपूर्वक लक्ष द्या. थोडंसं प्लस मायनसमध्ये गडबड झालं तर तुमचं चुकू शकते. तर पहा, आपण -1 घेतो आहे. पहिला जो नंबर आहे जो जसा असेल तसा ॲज इट इज खाली घ्यायचा. 1 घेतला. 1 × -1 आपल्याला मिळतो आहे. 13 मधून 1 गेले आपल्याला 12 मिळाले. 12 × -1 हे -12 झाले. त्याच्यानंतर रिमाइंडर इथे किती राहिलं, 20. 20 × -1 केलं तर -20 आपल्याला मिळाले आणि इथे पहा रिमाइंडर आपल्याला 0 आला. हा तुमचा रिमाइंडर आहे. तर कोशंट काय असणार आहे, कोशंट आपला असणार आहे, हा कॉन्स्टंट टर्म आहे, हा x आणि हा x स्क्वेअर, म्हणजे 1 आहे तर लिहायची गरज नाही. x स्क्वेअर प्लस 12x प्लस 20, जी साईन असेल ती तशीच्या तशी लिहायची आहे. हा आपला कोशंट आहे आणि रिमाइंडर आपला 0 आहे. तरी पण आपल्याला डिव्हिजन आलं पाहिजे मुलांनो. तर आपण डिव्हिजन पण प्रॉपरली केअरफुली शिकून घ्यायचं कसं आहे. चला तर मग स्टार्ट करूया. डिव्हिजन स्टार्ट करूया. हा आपला पॉलिनॉमियल मी लिहून घेतलेला आहे. x + 1 हा आपला फॅक्टर आहे, x + 1. तर पहा, इथे x⁻³ आहे आणि इकडे x आहे, म्हणजे आपल्याला 2x ची गरज आहे. तर कोशंट आपला मिळाला x² मग आता आपण काय करणार, x + 1 × x² करूया. काय भेटला आपल्याला, इकडे x² भेटला आणि प्लस x⁻³ भेटला. हे आपण लिहून घेणार, x⁻³ प्लस x². सबट्रॅक्शन करावं लागेल, डिव्हिजन आहे तर हा मायनस झाला. वरचा प्लस आहे, खालचा मायनस आहे, हे कॅन्सल झालं, आपल्याला 0 मिळालं. सो 13 मधून 1 मायनस केला, हा आपल्याला भेटला 12 x². आता आपण हा जो ह्याच्या
टर्म्स आहेत त्या अशाच्या अशा इथे लिहून ठेवणार आहोत. 32x + 20. तर पहा मुलांनो, इथे x आहे आणि इथे x² आहे. म्हणजे आपल्याला एक एक्सची गरज आहे, बरोबर. एक एक्स आपल्याला लागेल. नंतर आपल्याला इथे काय 1 आहे, इथे 12 आहे, तर म्हणजे आपल्याला 12 पण लागेल. आणि हा प्लस असल्यामुळे आपण इथे प्लसच करणार आहोत. म्हणजे 12xनी आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागेल. नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला x + 1ला आपण मल्टिप्लाय करू 12xनी. तर मग आपल्याला काय मिळालं? 12x² भेटला प्लस 12x असं मिळालं. 12x = 12x. तर आपण लिहून घेऊया 12x² प्लस 12x. आता डिव्हिजन आहे, सबट्रॅक्शन करावं लागेल. हा मायनस झाला, हा पण मायनस झाला. एक प्लस आहे, एक मायनस आहे, हे झालं 0. आता 32 मधून 12 आपल्याला मायनस करायचे आहे. आपल्याला किती मिळाले? 20x मिळाले. आणि वरतून आपण कॉन्स्टंट टर्म घेतो आहे ही 20ची. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय क्वेश्चन राहील? x इथे आहे, इथे पण आहे एक. आपल्याला xची गरज नाही आहे. इथे 1 आहे, इथे 20 आहे, म्हणजे आपल्याला 20 लागेल. तर प्लस 20 आपल्याला इथे लागतील आहे. तर मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला x + 1 मल्टिप्लाइड बाय जर का आपण 20 केलं, आपल्याला काय मिळालं? 20x + 20. तर लिहून घेऊया 20x + 20. सबट्रॅक्शन करूया. हा मायनस झाला, हे कॅन्सल झालं, इथे 0 आणि हे कॅन्सल होऊन इथे 0. तर आपल्याला माहीतच होतं रिमाइंडर 0 आला. पण आपल्याला कोशंट जे भेटलं आहे ते आपण इथे चेक करून घेऊया. आपल्याला कोशंट मिळालं x² + 12x आणि प्लस 20. आता आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अजून 2 फॅक्टर पाडायचे आहे. चला तर मग फॅक्टराईज करूया. x² + 12x + 20. आपली कंडिशन काय आहे की फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म आपल्याला मल्टिप्लाय करायची असते. तर 1 × 20 हे झाले 20x² आणि आपल्याला डिफरन्स पाहिजे 12xचा. तर म्हणजे आपल्याला इथे 12 पाहिजे ॲडिशनमध्ये आणि मल्टिप्लिकेशन आपल्याला 20 पाहिजे. म्हणजे आपण सरळ 2 10 करू शकतो, बरोबर. तर मग इथे पण x आणि इथे पण x. इथे सगळ्या प्लसच्या साईन आहेत, त्याच्यामुळे साईनचा इथे इश्यू नाही आहे. चला तर मग लिहून घ्या. ह्यातली फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म आपण ॲज इट इज लिहत असतो आणि मिडल टर्मला ह्या 2 नंबरमध्ये स्प्लिट करणार आहोत. x² + 2x + 10x आणि प्लस 20. आता ह्या 4 नंबरला 2 मध्ये डिव्हाइड करा. तर पहा इथे का आपल्याला काय कॉमन मिळालं? x कॉमन भेटला. 2x पैकी एक इथे आला, एक x इथे आला आणि प्लस 2 हा x इथे कॉमनमध्ये गेला. प्लस 10 आपण कॉमन घेणार आहोत. x + 2 आपल्याला मिळत आहे. 10 × 2 = 20. हे जे 2 सारखे आहेत त्याचा एक कॉमन ब्रॅकेट बनवायचा आणि x + 10चा एक आणखी ब्रॅकेट बनवायचा. अशा प्रकारे आपल्याला हे 2 फॅक्टर मिळालेले आहेत. तर आपला आन्सर काय असणार आहे? आपला आन्सर असणार आहे x + 2, x + 10 आणि हा आपला नंबर आहे x + 1. असे 3 फॅक्टर आपल्याला मिळणार आहे. आणि ही नवीन मेथड तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये यस टाईप करून सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.